नमस्कार मित्रांनो, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम 2025 या सिरीजचा आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम दिनांक 5 मार्च 2025 ते 30 जून 2025 या कालावधीमध्ये राबवण्यात आलेला होता आणि उद्या दिनांक 30 जूनला आपल्याला विद्यार्थ्यांची स्तर पडताळणी करायची आहे। तर मित्रांनो, 30 जून 2025 ला आपल्याला जी विद्यार्थी स्तर पडताळणी करायची आहे त्यासाठी आपल्याला ज्या प्रश्नपत्रिका लागणार आहे त्याचे व्हिडिओ आपण ऑलरेडी बघितलेले आहे आणि आता आपल्याला ती जेव्हा आपण पडताळणी करणार आहोत त्यानंतर आपल्याला ते प्रपत्र लागणार आहे संकलनाचे, तर ते प्रपत्र आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, पडताळणी झाल्यानंतर आपल्याला ते संकलन करावं लागणार आहे, वर्गस्तराचं, शाळा स्तराचं आणि इतर सुद्धा काही राहणार आहे। तर त्यासाठी नेमके कोणते प्रपत्र लागणार आहे, कसा काय असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर नमस्कार, मी राज मेश्राम मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम 2025 5 मार्च 2025 ते 30 जून 2025 30 जूनच्या स्तर पडताळणीसाठी संकलन प्रपत्र, वर्गस्तर, शाळास्तर व इतर प्रपत्र कसे असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। आज 29 जून 2025 आणि उद्या आपल्याला सोमवार दिनांक 30 जून 2025 ला आपल्याला निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम जो आहे त्याचा शेवटचा टप्पा घ्यायचा आहे आणि तो असणार आहे आपल्याला विद्यार्थ्यांची स्तर पडताळणी करायची आहे। तर यासाठी मित्रांनो, प्रश्नपत्रिका असणारे सर्व व्हिडिओ आपण बघितलेले आहे। दोन्ही व्हिडिओमध्ये आपण विषय मराठी आणि गणिताच्या प्रश्नपत्रिका बघितलेल्या आहे आणि आता आपण या व्हिडिओमध्ये त्या पडताळणीसाठी लागणारे जे संकलन प्रपत्र असणार आहे, गुणदान तक्ते असणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत। अत्यंत महत्त्वाची ही अपडेट असणार आहे, महत्त्वाची माहिती असणार आहे। जर आपल्याला हे संकलन तक्ते जर आवडले तर आपल्याला हे कुठून मिळणार आहे, कुठून डाउनलोड करायचे याची सुद्धा माहिती मी व्हिडिओच्या शेवटी आपल्याला सांगणार आहे। तर बघा, संकलन तक्ते अगोदर आपण जाणून घेणार आहोत। तर निपुण अध्ययन स्तर निश्चिती वर्गस्तर प्रपत्र सन 2025-26 तिकडे तालुक्याचं नाव आपल्याला टाकून घ्यायचं, शाळेचं नाव टाकायचं आहे, केंद्राचं नाव, वर्ग शिक्षकाचं नाव इथे येणार आहे, संपर्क क्रमांक म्हणजे मोबाईल क्रमांक टाकायचा आहे, वर्ग आणि पटसंख्या। तर मित्रांनो, वर्गस्तरासाठी आपल्याला हे सेपरेट प्रपत्र वापरायचे आहे। जर आपल्याकडे 1 ते 4 ची शाळा असेल तर आपल्याला 4 प्रपत्र लागणार आहे। जर आपली पटसंख्या जास्त असेल, इथे एका प्रपत्रामध्ये 40 विद्यार्थ्यांची नावे येऊ शकतात, तर लहान शाळेसाठी हे सफिशियंट असणार आहे। तर जसं माझ्याकडे 1 ते 4 ची शाळा आहे तर मला हे 4 प्रपत्र बनवावे लागणार आहे। जर आपली शाळा मोठी असेल तर आपल्याला ते जास्त लागणार आहे, 1 ते 5 साठी 5 लागणार आहे। तर बघा, हे अशा पद्धतीचं असणार आहे प्रपत्र। वर आपण सर्व माहिती भरल्यानंतर इथे विद्यार्थ्याचं नाव येणार आहे, त्यानंतर भाषा आणि गणित असे 2 सेपरेट कॉलम असणार आहे इथे आणि यामध्ये तो विद्यार्थी प्रारंभिक स्तरावर आहे, अक्षरावर आहे, शब्दावर आहे, वाक्यावर आहे की समजपूर्वक वाचनावर आहे, हे आपल्याला तिथे नमूद करायचं आहे। राईट मार्क केला तरी चालणार आहे किंवा होय किंवा नाही किंवा असं काहीतरी आपल्याला तिथे करता येणार। राईट मार्क केलेला आपल्याला सुटेबल असणार आहे। तर मित्रांनो बघा, आपण जे पेपर्स बघितले, जे प्रश्नपत्रिका बघितल्या त्यानुसारच हे गुणदान तक्ते तयार आहे इथे। त्यानंतर इकडे गणिताचं बघा, प्रारंभिक संख्याज्ञान, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार। तर मित्रांनो, आपल्याला याच पद्धतीने तो विद्यार्थी कोणत्या याच्यामध्ये आहे ते आपल्याला तिथे राईट मार्क करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीचं हे वर्गस्तराचं प्रपत्र असणार आहे, अत्यंत सोपं असणार आहे आणि इथे आपल्याला प्रत्येक वर्गासाठी हे जे प्रपत्र आहे हे स्वतंत्र आपण वापरणार आहोत। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला हे झालं वर्गस्तराचं। हे आपल्या शाळेमध्ये जेवढे वर्ग असतील, 1 ते 4 असतील तर हे 4 प्रपत्र येतील किंवा 5 असतील तर 5 येतील आणि त्यानंतर आपल्याला एक संकलन प्रपत्र बनवावं लागणार आहे। वर्गस्तराचं प्रपत्र आपण भरल्यानंतर प्रत्येक वर्गाचं तिथे स्वतंत्र प्रपत्र तयार केल्यानंतर आपल्याला एक संकलन असणार आहे पूर्ण शाळेचं। तर बघा, निपुण भारत अभियान अध्ययन स्तर निश्चिती शाळा स्तर प्रपत्र सन 2025-26 तालुका, इथे संपूर्ण नावं येणार आहे, केंद्राचं नाव, शाळेचं नाव, UDAS क्रमांक इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे शाळेचा। त्यानंतर इथे मुख्याध्यापकाचं नाव येणार आहे, हे शाळा स्तर प्रपत्र असणार आहे, पूर्ण शाळेचं एकच येणार आहे संकलन, त्यामुळे इथे मुख्याध्यापकाचं नाव येणार आहे, इथे संपर्क क्रमांक म्हणजे मोबाईल क्रमांक टाकायचा आहे, इथे शाळेची पटसंख्या टाकायची आहे। त्यानंतर बघा, इथे 2 कॉलम आहे, भाषा आणि गणित, कारण 2 विषयाचं आहे आपलं ते। त्यानंतर इकडे इयत्ता येणार आहे, तर बघा 2री, 3री, 4थी पासून तर 8वी पर्यंत इथे कॉलम दिलेले आहे। तर मित्रांनो, हे जे आहे
कृती कार्यक्रम हा दुसरीपासून होता, त्यामुळे इथे दुसरीपासून इयत्ता घेतलेली आहे. त्यानंतर त्या वर्गाची इथे पटसंख्या टाकायची आहे आपल्याला. त्यानंतर त्या वर्गामधील एकूण प्रारंभिकमध्ये किती आहे, अक्षरामध्ये किती आलेले आहे, शब्दामध्ये किती आलेले आहे, वाक्यामध्ये किती आले आणि समजपूर्वक वाचनामध्ये किती आलेले आहे ती संख्या आपल्याला इथे टाकून घेता येणार आहे. तर प्रत्येक वर्गाचे तिथे वेगवेगळे येणार आहे ते. त्यानंतर इकडे गणिताचं त्याच पद्धतीने येणार आहे. इथे प्रारंभिक संख्याज्ञान, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार, कोणत्या स्तरामध्ये तो विद्यार्थी आहे आणि किती विद्यार्थी आहे, कारण हे संकलन असणार आहे. जसं दुसरीचं प्रारंभिकमध्ये मराठीच्या प्रारंभिकमध्ये किती येणार आहे, अक्षरामध्ये किती आहे, अशा पद्धतीने येणार आहे. आणि त्यानंतर इकडे गणिताचे त्याच पद्धतीने येणार आहे. इकडे पूर्ण वर्गाचे त्याच पद्धतीने आपल्याला टाकून घेता येणार आहे. या अगोदरसुद्धा मित्रांनो आपण असे हे जे प्रपत्र आहे अशा पद्धतीचे भरलेले आहे. आणि सगळ्यात शेवटी मित्रांनो इथे एकूणचा एक कॉलम असणार आहे. यामध्ये प्रारंभिकमध्ये पूर्ण वर्गाचे एकूण इथे किती येणार आहे, अक्षरामध्ये किती येणार आहे, हे सर्व एकूणचे आकडे इकडे येणार आहे. त्यानंतर या प्रपत्रामध्ये खाली मुख्याध्यापकाची स्वाक्षरी असणार आहे या बाजूला आणि इकडे केंद्रप्रमुखाची स्वाक्षरी असणार आहे. अत्यंत सोपं असं हे प्रपत्र असणार आहे आणि हे आपल्याला शाळा स्तरावर अत्यंत उपयोगाचं असणार आहे. तर मित्रांनो हे जे प्रपत्र आहे हे आपल्याला उद्या आपली अध्ययन स्तर पडताळणी झाल्यानंतर हे 2 प्रपत्र आपल्याला तिथे तयार करायचे आहे आणि हे वरिष्ठ स्तरावर लवकरच आपल्याला मागवण्यात येणार आहे. तर मित्रांनो निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाचा हा शेवटचा टप्पा आणि उद्या आपल्याला जे अध्ययनस्तर पडताळणी करायची आहे त्यासाठी आपण प्रश्नपत्रिका आणि हे संकलन तक्ते व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. संकलन तक्ते आवडलेले असतील, पाहिजे असतील तर याची डाउनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथे जाऊन आपण डाउनलोड करून. मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असाच एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.